सलामीची जोडी पाठवा त्वरित. तमनाथ संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होते. राकेश भोईर आणि अर्थातच वैभव बंटी भोईर ही सलामीची जोडी दाखल होईल. बातान टीम आपण फिल्डिंग सेटअप करून घ्या. सराव आता थांबवा. नका रे नका स्टंप पाडू. भावना समजून घ्या. आणि आता गोट्या अंपायर मॅच साठी जाणार आहेत. आणि मॅच साठी कोण? संदीप तुम्ही करताय? हा यस. मॅच साठी जोडले जातील संदीप बोराडे. यस थँक्यू समीर. तत्पूर्वी नक्कीच मॅचला होईल एकीकडे सुरुवात. अर्थातच आपण पाहतोय अगदी छत्रपती तमनाथ आणि त्याच्या विरोधात बातान टीम यावेळी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतं या मॅचमध्ये पाहूया. अगदी मी तर म्हणेल दोनही टीमचं लक फॅक्टर यावेळी त्यांना इथपर्यंत जरूर घेऊन आलाय. त्यांची मेहनत चिकाटी अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान आज मात्र या स्पर्धेत जरूर घेऊन आलाय. परंतु आता बातान आणि तमनाथ मधला संघर्ष जरूर पाहणार आहोत आणि या संघर्षाला होईल सुरुवात. तत्पूर्वी डीजे आनंद होऊन जाऊ द्या तुमच्या माध्यमातून एक या मॅचच्या अगोदरचा जलवा. प्रवीण भोईर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. एकीकडे जर पाहायला गेलं तर आता सध्या भातांमध्ये एक सरळ साईल भातांचे एकीकडे भोईर पाहायला मिळतात, एकीकडे तमनाथकरांचे भोईर आहेत. असो सध्या भावकी मैदानात मात्र आता वेगवेगळ्या गावांची वेगवेगळी लढत पाहायला मिळते. डीके आज मस्त मूडमध्ये आहेत. दत्तात्रय कडाव ज्यांनी 4 दिवस ही रजनी अंपायरच्या माध्यमातून गाजवले. पहिला बॉल प्रवीण भोईरचा. यावेळी हवाई सफर आहे आणि इथे काय घडलंय? जीवदान दिलंय. पहिलाच मास्टर स्ट्रोक लगावायचा होता तो मात्र फलंदाज राकेशला, परंतु दिलं गेलं जीवदान. हे तर त्याच रात्री अनाउन्समेंट झालंय. शिरशे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रवींद्रजी भोईर, जर तमनाथ संघ तुम्ही फायनल मारली या स्पर्धेची तर तब्बल 50,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि सेकंड जर आलात रनरअप राहिलात तर मात्र 25,000 रुपयांचं कॅश प्राइज. फार चांगला बॉल यावेळी पाहतोय आपण. प्रवीण भोईर गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैभव आणि राकेश ही जोडी मैदानात आहे. अगदी तमनाथकरांची हार्ड हिटर जोडी, परंतु आज मैदानात प्रवीण भोईरची गोलंदाजी सुद्धा आहे. चांगला फटका वैभवच्या बॅटमधून जरूर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण एकेरी स्वरूपातली धाव होईल. 3 बॉलचा तरार संपलाय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. सिली रिजन मध्ये पॉइंटला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न जरूर केला वैभवने, परंतु त्याच्यानंतर एकच धाव आली. प्रवीण भोईरचा नेक्स्ट बॉल. घुटना टेकावर तमाशा देख. इथे डॉट आलाय. फार चांगला संघर्ष आहे. पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती 1, चौथ्या बॉलवरती डॉट. आता या बॉलवरती एकेरी स्वरूपात धावेल की आणखी काही घडेल ते पाहूया. षटक क्रमांक 1. हा बॉल सुद्धा येईल डॉट. आता समीकरण थोडं बदललं साईल आपण पाहतोय. छत्रपती तमनाथ आणि त्याच्या विरोधात बातान टीम. फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फलंदाजाला
परतावा लागेल. अगदी पहिल्याच बॉलवरती झटका दिला होता खरं म्हणायला गेलं तर, परंतु इथे राकेशला जरूर परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. षटक क्रमांक 1 समाप्ती पथावरती धावसंख्या जाऊन पोहोचले एका विकेटच्या नुकसानीअंती 2 आकड्यावरती. डीजे आनंद तयारीत राहा आपण. चला मध्यंतराला तो विषय करून टाकू आपण. या इनिंगकडे जरा जाऊया. अनिकेत आपण पाहतोय न्यू बॅटर. अगदी यंग जनरेशनचा प्रवास जो आहे ना फार सुखकारक आहे सध्या टेनिस क्रिकेट जगतात. सध्या या सीझनमध्ये छत्रपती तमनाथ सरडे अनिकेत असेल, त्याच्यानंतर गोलंदाज आपण सनीलला अनुभवलाय. फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर होतोय. हवाई सफर आगे उंचीवरती बॉल क्षेत्ररक्षक तैनात. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये मात्र परतवतोय. वैभवच्या पारीचा अंत. दुसरा हदरा तमनाथ टीमला. अगदी तुल्यबलता सामन्यातली पाहायला मिळते. अगदी बातान टीमने आजची रात्र आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती फार काही करिश्मे करायला सुरुवात केली. इथे मात्र एकच धाव येते. अगदी साईल आपण अनुभवला ना खरं. इथे वाईट आलाय. वाईटच्या मदतीने 1+1 वाईट+1 अशा 2 धावा जरूर धावफलकावरती लागल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. साईल मगाचा सामना आपण अनुभवला होता आणि या सामन्यामध्ये अक्षरशः 24 बॉलमध्ये करायच्या होत्या 22 श्री 11 मोहाचीवाडी टीमला, परंतु बातान टीमने त्या मॅचला फार चांगला डिफेंड केलं. नंतर नेक्स्ट मॅच सुद्धा त्याच पद्धतीची पाहायला मिळाली. अगदी 3 ओव्हरसाठी 33ची गरज होती. फार फार म्हणजे आजचा त्यांचा संघर्ष जो आहे फार वाकडण्याजोगा आहे. आजच्या या रजनीमध्ये जर विचार करायला गेला लॉर्ड्समध्ये बऱ्याच जणांनी टीम ढवलेपाडावरती बाजी लावली होती. खरं म्हणायला गेलं तर ती बोली होती तशी त्या पद्धतीची की आज या लॉर्ड्समधून ढवलेपाडा टीम या 8च्या मधून वरती पाहायला मिळेल टॉप 5 मध्ये, परंतु घडलं वेगळं. बातांनी ते चित्र बदललं मैदानात. चला जरा स्पीडअप करा प्लीज. चांगला बॉल यावेळी वाशिवली टीमचे कॅप्टन. चला या आपण वाशिवली टीमचे कॅप्टन
एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये 5 आकड्यावरती. अगदी चांगला स्ट्रोक, परंतु यावेळी उंची जास्त आहे, लांबी कमी. अक्षय भोईरला सुद्धा परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. ठोक डीज आहे. त्यांच्या कार्यक्रमाकडे जाऊया. यस यस, अभिजित मुदलकर ही टीम ही चिठ्ठी उचलतील. जी उचलतील, कॅमेरामन इकडे लाईव्ह करा. अगदी जी उचलतील ती टीम फायनलला असेल आणि जी राहील ती मात्र. आणि टीम मध्ये काय लिहिले बा, एकामध्ये वाशिवली आहे आणि एकामध्ये विजय टीम आहे. 12th मॅन, दोन्ही 12th मॅन. जी चिठ्ठी उचलली जाईल ती फायनलला असेल. तुम्ही नाही उचलायचं आता. अभिजित मुदलकर उचलतील. खोला खोला सर, तुम्हीच खोला. अगदी लाईव्ह करा. यस, अधिकाराची भाषा आहे खरं म्हणायला गेलं तर. असो, जय मल्हार वाशिवली टीम गोज टू फायनल. आणि ती पण खोला सर, ती पण दाखवा त्यांना बा 12th मॅनला. असं नको व्हायला की परत कॅमेऱ्यात उंतील नाव नाही आलं. आणि इकडे बघा, हे विजयी संघ दा इकडे. आणि आता विजयी जो संघ होईल तो मुद्र्याच्या विरोधात खेळताना दिसेल. इथे मात्र काय घडलंय ते पाहूया. एकेरी स्वरूपात धावले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 6 आकड्यावरती पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणि की मैदानात संधी साधू बनायचं असतं, परंतु यावेळी संधीला निर्माण करण्यासाठी चुकीचा फटका जरूर मैदानात अनुभवलाय. इथे डॉट आलाय आणि 2 षटकांचा वाजवी केला या ठिकाणी संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. पहिल्या षटकात एक वाकडण्या जागी गोलंदाजी आली, 2 धावा. त्याच्यानंतर काहीशा क्षणी का होईना, परंतु इथे चुकीची गोलंदाजी करत जयेशने अतिरिक्त 2 धावा खर्च केल्या, परंतु 2 विकेट सुद्धा आल्या. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. डीजे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संदेश भोईर. बॉल फेकण्याच्या आधी राजेश फार शफल झाले होते मैदानात.
टीमची आज संपूर्ण मैदान वर्चस्व गाजवलंय गोलंदाजीवरती आणि गोलंदाजीच्या जीवावरती या मॅचला या संपूर्ण स्पर्धेला आपल्या अंगाकंद्यावरती त्यांनी खेळवलं आणि विजयी पताका झळकवण्याचा प्रयत्न जरूर वारंवार. इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. अगदी तमनाथ संघाची धावसंख्या एका तुटपुंजा आव्हानावरती जाऊन पोहोचली आहे. 6 धावांवरतीच अद्यापपर्यंत रोखलं गेलंय. या 3 बॉलमध्ये जरूर मल्टी हिटची आवश्यकता आहे. 1-2 मल्टी हिट जर आले तर मात्र एक परिस्थिती चांगली होऊ शकते तमनाथ संघासाठी. तेजस आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून हा फटका जरूर आलाय. नशिबाचा मी तर म्हणेल हा फटका आहे. प्रयत्न चांगला होता बॅटरचा परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी यावेळी बॅटरच्या पत्त्यावर जरूर आली आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती. मी म्हटलं ना सांगेल की 1-2 मोठे फटक आहे या सामन्यात अस्तित्व तमनाथ संघाचं निर्माण जरूर करू शकतात. संघर्षासाठी ती नांदी जरूर आहे परंतु पाहूया अजून 2 बॉलमध्ये कितपत धावा तमनाथ संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळी परतावं लागेल ते फलंदाज तेजसला. पुढच्या दोनही मॅचेस अर्थातच आमच्यापर्यंत निर्णय येऊ द्या. केतन सर हा बॉल अतिरिक्त बाउन्स आणि ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जरूर पाहायला मिळाला जिथे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय. दिशाहीन गोलंदाजी आता गोलंदाज संदेशच्या माध्यमातून धावसंख्या 11 आकड्यावरती. एक धाव कंप्लीट होईल एक बायच्या स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 आकड्यावरती. आता मात्र बॉल असतील शिल्लक 18 आणि करायच्या त्या मात्र बहतान टीमला 13 धावा. आता डीजे आनंद तुम्ही अशी सुंदर सुंदर गाणी पहाटेच्या वेळी लावायला लागले तर इथे खेळाडू तितका वेळ घेणारच आहेत. असो सध्या अजून बाहेर येत आहेत त्याच्यानंतर बॅटर आतमध्ये जातील. जरा स्पीडअप करा बतन टीम तुम्हाला सुद्धा विनंती आहे. तेरा धावसंख्येची गरज. आता याच्यानंतर 2च सामने राहिलेत राकेश सर.
एक कुणाल टॉस करता तिथे जाऊन. बरं झालं गेलं. बरं झालं गेलं गेलं पोचलं घरी. अमित तुपे, अमितजी तुपे. अमितजी घुमरे यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला मॅच कडे जाऊया आपण. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. अर्थातच आपण पाहतोय निलेश भोईर आणि जयेश भोईर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर एकीकडे अर्थातच गोलंदाजी तमनाथ एक्सप्रेस अक्षय भोईर. दोन्ही टीमला माहिती आहे ट्रॉफी कुठेही जाणार नाहीये, केवळ आणि केवळ भोईरांचंच नाव त्याच्यावर येणार. चला जाऊया मॅच कडे. स्ट्रायकर एंड वरती बॅटर निलेश. पहिला बॉल अक्षय भोईर. फायर अँड फाईट. फार चांगला बॉल. अगदी डॉट बॉलची संगता. सुरुवात जशी हवी तशी जरूर झाली आहे सेकंड इनिंगला. नेक्स्ट बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न. वेट अँड वॉचच्या भूमिकेत फिल्डर जरूर पाहायला मिळाले. एक धाव तर कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने 2 बॉलचा तरार संपला. पॉइंट रिझनकडे बॉलला ट्रबल केला. अगदी क्षेत्ररक्षक तैनात झाला. 38 सर्कलचा फायदा उचलताना सुद्धा तो दिसून आला. स्ट्राईक झालाय रोटेट आणि बॅटिंगसाठी आगे जयेश लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. बातान टीमच्या संघर्षाचा या दोनही खेळाडूंचा तितकाच वाटा आहे. चांगला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय अक्षयचा. इथे सुद्धा डॉटची संगता पाहायला मिळते. अमित सर आमच्या अजय दिघीन सरांकडे जरा कुतूहलाने चौकशी करतायत. असो मंचावरती उपस्थित झालेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पंबल झाला यावेळी. फार मोठी चुकी मैदानात मी तर म्हणायला झाली आहे. खरं म्हणायला गेलं तर या क्षणी आहे ना फिल्डिंग पोझिशन फार मजबूत स्थितीत असणं गरजेचं आहे तमनाथकरांचं. परंतु इथे एक धाव आली आहे. अजूनही वेळ गेली नाही आहे. बरंच काही घडू शकतं. जसा मैदानात आज पाहिलं आहे पण बॉलिंग अटॅक फार सुंदर झाला आहे प्रत्येक टीमचा आणि त्याच्यानंतर इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. परंतु आजच्या रजनीमध्ये तमनाथ पहिल्यांदा खरं म्हणायला गेलं तर या रजनीमध्ये तितकं फिटनेसने उतरणं फार गरजेचं आहे. चांगला बॉल. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉटची संगता पुन्हा एकदा अक्षय भोईरच्या माध्यमातून. 5 बॉल 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या इनिंगकडे जरा जाऊया आपण. ज्या पहिल्या इनिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला प्रवीण या गोलंदाजाने अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एका विकेटचं नुकसान घडवलं होतं. परंतु इथे संधी आहे अक्षय भोईरसाठी. अजूनही संधी आहे म्हटलं होतं. खरं म्हणायला गेलं तर बॅटची कडा घेऊन बॉल निघून जात होता. झील टिपणं फार गरजेचं होतं. परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 3 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 10 धावसंख्येची. ठोक डीजे
अमितजी घुमरे सर. आल्या आल्या त्यांनी आमच्या डीजे मास्टर आता अजय सरांची फार कुतूहलाने चौकशी केली आहे. आणि बाजूला केतन बामणेचे बंधू यतीन बामणे बसलेलेच आहेत. चर्चा सत्र रंगवत आहेत. याच्यापेक्षा आणखी मोठी नाईटची स्पर्धा करता येईल का? सध्या समीर दाबणे तर फार मोठ्या विचारात मग्न झालेले दिसत आहेत. डोक्यावरती असं वाटतं की संपूर्ण जगाचं टेन्शन आलं की काय. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट होतीये. प्रयत्न चित्त्याच्या चपलाईने या धावेला घेतलं करा. ही धाव पात्र फॅक्टर जरूर ठरू शकते या मॅच मध्ये. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 5 आकड्यावरती. जसे बॉल मात्र मैदानात पडतील अगदी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिकेतला. कारण साहजिकच आहे साहिल, अनिकेतने जर या धावा वाचवल्या इथे तर पुढच्या षटकामध्ये तितकाच कॉन्फिडन्स छत्रपती तमना टीमकडे जरूर असेल. मी म्हटलं होतं अनिकेत या धावा जर वाचवल्या तर पुढच्या षटकामध्ये बरेच काही गणित तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 9 आकड्यावरती. चांगला फटका. अगदी आता मुद्रे टीम सज्ज झाली आहे. वीर 11 मुद्रे. राकेश सरांच्या मनात लाडू जरूर फुटतायत. त्यानंतर आमच्या केतन सरांच्या मनात सुद्धा लाडू फुटायला सुरुवात झाली. अकीब सर कुठे गेले? दहा धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. येणारे 9 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. हवाई सफर आगे. क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. परतावं लागेल बॅटरला. अमित सर फार उशिरा आले तुम्ही खरं म्हणायला गेलं तर. मॅच अगदी स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यात आहे. लेट आले पण थेट आले. क्या बात आहे. ये बात ये खरं आहे पण. अगदी डायलॉग फार सुंदर आहे तुमचा. मी पुन्हा येणार पुन्हा येणार, परंतु आता उद्याची रजनी आपल्याला पुन्हा यायला नाहीये. संपली आजची रजनी. पुढची एक सेमीफायनल त्याच्यानंतर फायनल. एकच धाव धावपळकावरती आली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 आकड्यावरती.
हा विजयी स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी बातान टीम इथे विजयी झाले. तमना टीम आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. टॉस केला जाईल त्वरित. बातान टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण प्लेअर ऑफ द मॅच जयेश